जळगाव जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे वर्षभर चाऱ्याची गरज भासते। शहरात पूर्वी हंगामी सुरू राहणारे चारा विक्री केंद्र आता वर्षभर चालतात। जळगावातील व्यापारी किंवा शेतकऱ्याला यातून नगदी कमाई होते आणि या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळत आहे। पशुपालन व्यवसायात चारा हा प्रमुख घटक आहे। त्यामुळे चाऱ्याच्या उपलब्धतेवर दूध व्यवसायाचं गणित अवलंबून असतं। पशुपालक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात उपलब्ध होणारा चारा साठवून ठेवतात। मात्र रानातील चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर जळगावातील चारा विक्री केंद्रात गरजेनुसार हिरवा चारा किंवा कोरडा चारा विकत घेताना काही पशुपालक दिसतात। जिल्ह्यात सुमारे 9 लाख जनावरांची संख्या आहे। त्यासाठी दररोज 1000 टन चाऱ्याची गरज भासते। हिरव्या चाऱ्यासाठी अनेक जण चारा विक्री केंद्रातच चाऱ्याची खरेदी करतात। काही शेतकरी इथं चारा विक्रीसाठी आणतात। चारा उपलब्ध झाला नाही तर बाहेरून चारा मागवण्यात येतो। सध्या चाऱ्याची लहान पेंडी 8 रुपयाला तर मोठी पेंडी 25 रुपयांना विकण्यात येते। यंदा काय झालं, पावसामुळे काही ठिकाणी चारा इतका खराब झालेला आहे की कोणी त्याला घेण्यासारखा कोणी म्हणजे पशु आहे ना पाळणारा, तो घेत नाही आहे त्याचा चारा। हा यंदा चारा होता पुष्कळ, पण ते पावसामुळे मध्यंतरी जे पाऊस पडला ना त्यामुळे पुष्कळसा चारा खराब होऊन गेला आहे। तर थोडासा तुटवडा झालेला आहे पाऊस यंदा बी चाऱ्याचा। तर हिरवा चारा शक्यतो मुबलक नसतं आता या दिवसाचं, तर आम्ही थोडा थोडा आणून विकतो इकडे आणि एवढं जसं पाहिजे तसं गिराईक यंदा नाही आहे। हिरवा चारा 2000-1800 रुपये टन से लेके और उसको ऐसे चिल्लर छोटी पेड़ी बड़ी पेड़ी बनाकर ना बेचते। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रानात चराईसाठी जनावरे जात असल्याने या काळात हिरवे वैरण किंवा कोरड्या चाऱ्याची फारशी गरज नसते। मोठ्या जनावरास प्रतिदिन 7 किलो तर लहान जनावरास प्रतिदिन 3.5 किलो चारा लागतो। अनेक पशुपालक चाऱ्याची गरज भागवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात चाऱ्याची ज्वारी, बाजरी, मका लागवड करतात। संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव।